इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर कॅम्प नंबर 1 परिसरात किरकोळ वादाचं भयावह रूप पाहायला मिळालंय. तब्बल 15 ते 20 जणांच्या टोळक्याने मिळून एका 23 वर्षीय तरुणाची चाकू हल्ला करून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय. मृत युवकाचे नाव साजिद शेख असं असून या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 1 मधील साईबाबा मंदिर परिसरात 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी साजिद शेख आणि रोहित पासी यांची भेट झाली. याआधी दोघांमध्ये वाद झाले होते, जे मिटवण्यासाठी ते पुन्हा एकत्र आले. मात्र चर्चेने वाद शमण्याऐवजी ते अधिकच उग्र झाले. त्या रात्री 2:30च्या सुमारास साजिदच्या मित्राला रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जिनवाल यांनी अडवले आणि साजिदला फोन करून बोलावून घेतले. साजिद आपल्या मित्राला मदत करण्यासाठी तेथे पोहोचला आणि तेथे आधीपासूनच थांबलेल्या 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करत हत्या केली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी रोहित पासी आणि प्रवीण उज्जिनवाल याला अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत. यातील जो मयत आणि आरोपी जे आहेत यांच्यामध्ये काल दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झालं होतं. काल संध्याकाळी 5 वाजता यांच्यात आपसात भांडण झाल्यानंतर त्याचे परत आपसामध्ये भांडण मिटवण्यासाठी यातील आरोपी व मयत व त्यांचे मित्र एकत्र येणार होते. त्यावेळेस ते साईबाबा मंदिर उल्हासनगर नंबर 1 या ठिकाणी रात्री 2:20 दरम्यान आले आणि ते येत असताना यातील फिर्यादी हा त्या ठिकाणी जात होता आणि फिर्यादी जात असताना त्याने त्या फिर्यादीचा मोबाईल हिसकावून यातील जो आरोपी आहे त्या आरोपीने मैतास हिंदी मध्ये असं म्हटलं की तेरे में अगर दम है तो मेरे से आके साईबाबा मंदिर के पास आकर बात कर असं बोलून त्याला बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या आपसात भांडणं झाली. तर यातील आरोपींनी त्याच्याकडील असलेला जो कोयता होता खोकरी सारखा, तर तो त्याच्या छातीमध्ये घुसवून आणि शरीरावर ठिकठिकाणी वार करून त्याचा खून केलेला आहे. त्याला दवाखान्यात नेण्यापर्यंत तो मयत झाला आणि सदर प्रकरणी यातील 2 आरोपी अटक करण्यात आलेले. आरोपी नामे प्रवीण विजेंद्र उज्जिनवाल आणि रोहित रामपाल पासी यांना अटक केलेले. सदर गुन्ह्यात आणखी कोणी आरोपी आहेत का याबद्दल तपास चालू आहे. याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण वगैरे बाबतचा तपास करण्यात येईल आणि त्याचबरोबर तपास पथकाची टीम जी आहे त्या गुन्ह्याचा तपास करून पुढील कारवाई करत आहे. माननीय पोलीस उपायुक्त श्री सचिन गोरे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अमोल कोळी सर यांनी भेट देऊन गुन्ह्याबाबत मार्गदर्शन केलेल्या सूचना दिलेल्या आहेत. यातील जे आरोपी आहेत ते हे सगळे एकमेकाला ओळखीचे आहेत आणि ते एकमेकांच्या ओळखीचे असताना ते बऱ्याचदा एकमेकांसोबत दारू पिण्यासाठी बसत असत किंवा एकमेकाला भेटत असत आणि त्यांच्यातून हे ओळखीतूनच झालेली घटना आहे. फक्त त्याच्यामध्ये ते दारू पिण्याच्या कारणावरून जे भांडण झालेलं आहे हे भांडण मिटवण्यासाठी पुन्हा एकत्र आले होते. नाव आहे तो सर ऍक्च्युली त्यांचा वाद झाला तर दुपारी मित्राचा सनी नाव करून एक मित्र आहे त्याचा वाद झालेला. तो साजिद तो बोलला का चल बाबा मेरी हेल्प कर, थोडी हेल्प करतो. तो साजिद त्यांचा दुपारी म्हणजे कंप्लेंट वगैरे सगळं झालेली म्हणजे ते मॅटर सॉर्ट आउट झालेला. मग तो समोरचा त्याला म्हणजे फोन करून साजिदला धमकी देत होता का आ तेरे गान में दम है क्या मेरे को बता, इधर 1 नंबर साईबाबा मंदिर के पीछे आ. तो सर मला माहिती नाही, मी रात्री 12-5 वाजता घरून निघालो तर सर मी बोललो चाय प्यायला गेलतो कल्याणला. मी चाय प्यायला गेलतो सर असा विषयाला साजिदने बोलला. मग मी साजिदची राह बघून घरी निघून गेलो. मग साजिदने बोलला मग तो समोरचा आरोपी आहे समोरचा. मग त्यांनी फोन माझ्या हातातून हिसकून घेतला का बाबा क्या हुआ. तो बोला भाई आपका क्या हुआ साजिद. बोला जान दो ना, छोड़ो ना, आपस में सब लोग रहते तो काय को झगड़ा कर रहे हो आप. तो ते चाकू मिकू तिकडे सर निघाले म्हणजे वाद झाला खूप. मग साजिदला 20-25 लोक तिकडे मुलं लोक होते सगळे साजिदच्या वरती तुट पडले. तो सर मी एकटा 2 जण होतो आम्ही. 2 जण सर किती काय करणार. मग तो प्रवीण उज्ज्वल कोणी तो आहे तो आम्हाला चाकू दाखवत होता. बोलो तुम लोग भी लिखना असेल तुम्हारे में भी घुसा दूंगा मैं. तो असा बोलत होता. आणि त्याची बायको सर 4 महिन्याची प्रेग्नेंट आहे. काय तिला पोलीस ताकी त्याच्यामध्ये सरकारी नोकरीवाले पण खूप होते तर त्यांच्याची वाट राहणार काहीतरी. मग ही गोष्ट झाली सर. साजिद काय करायचा. रिक्षा चालवायचा. किती वाजता घटना घडली. रात्री 2:30 वाजता.